जिला विधि सेवा प्राधिकरण चंद्रपुर और समाज कल्याण विभाग जिला परिषद चंद्रपुर के संयुक्त तत्वाधान में हाल ही में जिला स्टेडियम चंद्रपुर में विश्व दिव्यांग दिवस मौके पर कायदे विषयक मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया था। इस समय मंच पर जिला विधि सेवा प्राधिकरण चंद्रपुर के सचिव PS इंगड़े, राहुल गोविंदलवार, जिला समाज कल्याण कार्यालय जिला परिषद चंद्रपुर एडवोकेट महेंद्र अस्टेट उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत मंच पर उपस्थित अतिथियों का पुष्प देकर स्वागत कर की गई। इस समय उपस्थितों ने मार्गदर्शन किया। PS इंगड़े, सचिव जिला विधि सेवा प्राधिकरण चंद्रपुर ने उपस्थितों को मार्गदर्शन करते हुए अपने भाषण में कहा, भारतीय संविधान में सभी व्यक्ति तथा दिव्यांगों के अधिकार संबंध तरतूद की गई है तथा इस बारे में समय समय पर कायदे भी पारित किए गए, जिसके मुताबिक आज शिक्षा और नौकरियों में दिव्यांगों के लिए आरक्षित जगह है और उसका लाभ दिव्यांग ले रहे हैं। दिव्यांगों को समाज में प्यार और अपनापन देने की जरूरत है। वह अपने कर्तव्य से समाज को योगदान दे रहे हैं। एडवोकेट महेंद्र अस्टेट ने अपने भाषण में कहा कि मानसिक रुग्ण, मतिमंद जैसे लोगों के लिए कायदे किए गए हैं। यह कायदे लोगों तक पहुंचने के लिए कई योजना है और उस योजना का लाभ संबंधितों को लेने के लिए उन्होंने कहा। जिला समाज कल्याण अधिकारी जिला परिषद चंद्रपुर की ओर से राहुल गोविंदलवार उपस्थित थे, जिसके बाद विविध अपंग विद्यालय के विद्यार्थियों के सांस्कृतिक कार्यक्रम हुए। विजेता विद्यार्थियों में अतिथियों के हाथों बख्शीश वितरण किया गया। इस समय विविध अपंग विद्यालय के शिक्षक वर्ग विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम के लिए योगेश सादलवार, पैरा लीगल व्हॉलंटियर्स उपस्थित थे। सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सगळ्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनींनो आणि माझ्या मित्रबंधू भगिनींनो, आज सकाळी ठीक 9 वाजता माननीय श्रीमती संध्याताई गुरनुले, अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता या क्रीडा सत्राच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। त्यात प्रामुख्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरसे सर, समाज कल्याण समितीचे सभापती श्री निळकंठरावजी कोरांगे सर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर श्रीमती पुष्पलता अत्राम मॅडम यांच्या उपस्थितीत तो उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। ठीक 10 वाजेपासून दृष्टिबाधित, कर्णबधिर, अस्थिव्यंग आणि मतिमंद प्रवर्गातील एकूण 23 शाळा या क्रीडा सत्रामध्ये सहभागी झालेल्या होत्या। 23 शाळेमधून 324 विद्यार्थी या क्रीडा सत्रामध्ये सहभागी झालेले होते। 6 वयोगटापासून तर 21 वयोगटापर्यंत हे सगळे विद्यार्थी होते। 25 मीटर, 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर धावण्याची स्पर्धा दृष्टिबाधित, कर्णबधिर, मतिमंद आणि अस्थिव्यंग चारही प्रवर्गामधून लांब उडी, गोळाफेक, ब्लाइंडचं चेस अशा विविध अशा स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत। मंचावर उपस्थित राहुल सर, जे समाज कल्याण अधिकारी आहेत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आदरणीय इंगडे सर आणि माझ्यासमोर बसलेले दिव्यांगाचे पालक, दिव्यांग, त्यांचे शिक्षक, शिक्षिका। मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेलो होतो। त्यावेळी माझ्यासोबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे तत्कालीन सचिव आदरणीय हिवसे सर उपस्थित होते, आत्रा मॅडम होत्या आणि एक पडगेलवार मॅडम होत्या, ज्यांनी या ठिकाणी ट्रॅकवर खूप सुंदर सुंदर असं गाणं म्हटलेलं होतं आणि खरोखरच दरवर्षी आपल्यातर्फे हा कार्यक्रम इतक्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येतो की खरंच त्याबद्दल तुमचं अभिनंदन असं करावंसं वाटतं। मित्रांनो, आता
खऱ्या अर्थानं जे अपंग असतात, मतिमंद असतात, बहिरे असतात, मुके असतात, आंधळे असतात, त्यांना हे जे शब्द मी आता घेतलेले आहे, हे शब्द आता समाजामधून, कायद्यातून हे शब्द बाद केले गेलेले आहेत. त्यांना भारतामध्ये दिव्यांग हा शब्द वापरण्यात येतो, जेणेकरून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपराधीपणाची किंवा अशी कोणतीही कमीपणाची भावना उत्पन्न होऊ नये म्हणून दिव्यांग हा शब्द वापरला जातो.